हा जन्मजात हृदयरोगाचा आजार हा ओळखायचा कसा? त्याच्यामध्ये साधारणतः दोन प्रकारचे आजार असतात. एक अनिळेपणाचा आजार, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये असायनोटिक हार्ट डिसीज म्हणतो, आणि एक निळेपणाचा आजार, ज्याला आम्ही सायनोटिक हार्ट डिसीज म्हणतो. त्या अनिळेपणाच्या आजारामध्ये बघायला गेलं तर शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं, आणि निळेपणाच्या आजारामध्ये अशुद्ध रक्त हे शुद्ध रक्तामध्ये जातं. त्याच्यामुळे जर तुमच्या बाळाचे हात आणि पायाचे बोट रडल्यानंतर निळे पडत असतील, ओव्हरऑल त्याचं कॉम्प्लेक्शन थोडासा ब्लूइश वाटत असेल, तर त्यांना निळे प्रकारच्या आजाराचा हा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना सायनोटिक हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि ज्या बाळांना सायनोटिक हार्ट डिसीज आहे, त्याच्यामध्ये हृदयाला होल असणे, एखादा वॉल बंद असणे, याच्यामुळे मुलांना काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यांना सारखा सर्दी खोकला होणे, निमोनिया होणे, किंवा त्यांचं वजन न वाढणे, आणि सारखं पिडियाट्रिशियनकडे दर महिन्याला व्हिजिटला जावं लागतं. सर्दी खोकला झाला तर तो लवकर बरा होत नाही ॲज कम्पेअर टू द नॉर्मल बाळांपेक्षा. त्याला वेळ लागतो, म्हणजे त्याला साधारणतः 2 ते 3 आठवड्याचा कालावधी लागतो ह्यांचा सर्दी खोकला कमी होण्यासाठी. म्हणजे सारखा सर्दी खोकला होणे, वजन न वाढणे, रिपीटेड इन्फेक्शन्समुळे तो प्रोलॉंग पिरियडपर्यंत जाणे, आणि ओव्हरऑल त्यांच्या ह्याच्यामध्ये माइलस्टोन्स म्हणा किंवा ओव्हरऑल त्यांची तब्येत हे खूप वीक अशा प्रमाणामध्ये राहते. जर असं काही तुमच्या बाळाला जर होत असेल, म्हणजे त्याचा चेहरा किंवा ओठांचा कलर जर चेंज होत असेल आणि सारखा तो आजारी पडत असेल, तर तुम्ही मात्र पिडियाट्रिशियनकडे जाऊन ह्याचं निदान करायला पाहिजे.